शेतात बघावं तिकडे तसला प्रकार. महिला आणि तशा अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा. पहिल्यांदा कोणाचाच विश्वास बसत नव्हता. सुरुवात झाली एका साध्या दिवसापासून. आजूबाजूला शांतता होती. शेतामध्ये नेहमीप्रमाणे वारा वाहत होता. पक्ष्यांचे आवाज येत होते आणि सर्व काही सामान्य वाटत होतं. पण काही वेळातच वातावरणात काहीतरी वेगळं असल्याची जाणीव होऊ लागली. सुरुवातीला काही लोकांना दूरवर काही हालचाली दिसल्या. त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही, कारण शेताच्या बाजूला लोक येणं जाणं लोकांचं नवीन नव्हतं. पण जसे जसे लोक पुढे गेले तसतसं त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. एका व्यक्तीने दुसऱ्याला विचारलं, तुला दिसतंय का तिकडे काय चाललंय? दुसऱ्याने पाहिलं, थोडा वेळ शांत राहिला आणि काहीही न बोलता फक्त समोर बघत राहिला. ज्यांनी पहिल्यांदा पाहिलं त्यांनी सुरुवातीला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवला नाही, कारण ज्या ठिकाणी लोकांना फक्त पीक माती आणि शांतता दिसायला हवी होती तिथे काहीतरी वेगळंच चित्र दिसत होतं. हळूहळू ही चर्चा आसपास पसरू लागली. काही लोक उत्सुकतेने तिकडे जाऊ लागले, तर काहीने दुरूनच पाहणं पसंत केलं. पण एक गोष्ट मात्र सारखीच होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. शेतात एका बाजूला काही लोक बसलेले होते, दुसऱ्या बाजूला अजून काही जण. अंतरावरून पाहताना सुरुवातीला काही स्पष्ट होत नव्हतं, पण जवळ जाणाऱ्यांना मात्र वेगळंच चित्र दिसत असल्याचं बोललं जाऊ लागलं. गावात कुजबूज सुरू झाली. नेमकं चाललंय तरी काय? इतक्या लोकांची गर्दी का? लोक एवढे का थांबतायत? असे प्रश्न सतत विचारले जाऊ लागले. काहींना वाटलं कदाचित कुठला कार्यक्रम असेल, काहींना वाटलं कोणतं शूटिंग सुरू असेल, पण तिथे ना स्टेज होतं, ना कार्यक्रम, ना कुठली व्यवस्था. तरीही लोक थांबत होते. जशी वेळ पुढे जात होती तसं हे प्रकरण आणखी गूढ वाटू लागलं, कारण प्रत्येकजण काहीतरी पाहून येत होता, पण स्पष्ट बोलत मात्र नव्हता. काही वयस्कर लोक तिथे पोहोचले. त्यांनी परिस्थिती पाहिली आणि काही क्षण शांत उभे राहिले, कारण त्यांनी अशा ठिकाणी असं काही पाहण्याची कल्पनाही केली नव्हती. जवळपासच्या लोकांनी सांगितलं की गेल्या काही वेळापासून तिथे सतत लोक येत आणि थांबत होते, पण नेमकं कारण कोणालाच समजत नव्हतं. काही कुटुंबांनी तिकडे जाणं टाळलं. काहींनी इतरांना सावध राहायला सांगितलं, कारण वातावरणामध्ये एक विचित्रपणा जाणवत होता. ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं ते परत आल्यावर फक्त एवढंच म्हणत होते, असं काही अपेक्षित नव्हतं, पण अधिक विचारलं की ते शांत होत होते. शेताच्या प्रत्येक कोपऱ्याकडे लोकांचं लक्ष जाऊ लागलं, कारण जिथे नजर जाईल तिथे काही ना काही हालचाल दिसत होती. काही वेळानंतर लोकांची उत्सुकता इतकी वाढली की अनेकांनी स्वतः जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला, पण परत येताना त्यांचे चेहरे गंभीर दिसत होते. गावात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जाऊ लागल्या. कुणी काही सांगत होतं, कुणी काही, पण नेमकं सत्य काय हे अजूनही स्पष्ट होत नव्हतं. सायंकाळ जवळ येत होती. शेतावर सावल्या पडायला लागल्या होत्या, पण चर्चा थांबत नव्हती. उलट ती आणखी वाढत होती. दुसऱ्या दिवशीही लोक याच विषयावर बोलत होते, कारण इतक्या लोकांना एकाच गोष्टीने आश्चर्यचकित करणारी घटना क्वचितच घडते. अनेकांनी स्वतःला प्रश्न विचारला, लोक सार्वजनिक ठिकाणी असं का वागतात? लोकांना इतरांची पर्वा राहिली नाही का? शेवटी काही लोक अधिक जवळ गेले आणि त्यांनी जे पाहिलं ते इतरांना सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, शेतामध्ये अनेक तरुणी वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या होत्या. काही जण एकमेकांमध्ये इतके गुंग झाले होते की आसपास कोण आहे याचं भान त्यांना नव्हतं. जिथे शांतता असायला हवी होती तिथे वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. येणारे जाणारे लोक थांबत होते, पाहत होते आणि आश्चर्य व्यक्त करत होते. लोकांना सर्वात जास्त धक्का याचा बसला की हे सगळं एखाद्या बंद जागेत नव्हतं. हे सर्व एका उघड्या ठिकाणी दिसून आलं. जसे जसे लोक अधिक जवळ जाऊ लागले तसं तसं त्यांना समजू लागलं की शेताच्या अनेक भागांमध्ये वेगवेगळे कपल बसलेले होते. काही जण एकमेकांसोबत इतके रमले होते की आसपासचं जग त्यांना दिसतच नव्हतं. तिथे आलेल्या अनेकांना हे दृश्य पाहून धक्का बसला, कारण जिथे लोकांना साधेपणा आणि शांतता अपेक्षित होती तिथे पूर्णपणे वेगळंच चित्र समोर आलं होतं. अखेर स्पष्ट झालं की ही घटना एका शेतामध्ये दिसून आली होती, जिथे अनेक तरुणी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांसोबत अतिशय जवळीक साधताना दिसले. हे पाहून आसपासचे लोक पूर्णतः चकित झाले आणि या प्रकरणाची चर्चा दूरपर्यंत पसरली.